वेलकम टू मोमेंटम अकॅडमी. आज आपण 9th क्लास मॅथ्स 2 चॅप्टर 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पार्ट प्रॅक्टिस सेट 5.2. ओके, प्रॅक्टिस सेट 5.2 मधला जो प्रॉब्लेम आहे आपला 7. ओके, 7 नंबर. आता 7 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय त्यांनी? 7 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये दिलाय का युनिट प्लेस डिजिट 10 प्लेस डिजिट. ओके, याच्यावरून अरेंजमेंट करून आपल्याला काय फाइंड करायचं आहे? 2 डिजिट नंबर फाइंड करायचा आहे. ओके, तर हे वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला पहिले काय घ्यावं लागेल इथे की सोल्युशन लेट द डिजिट इन अ युनिट प्लेस Vx and digit in a 10 place Vy. आता हे स्टेटमेंट आपण का बरं घेतो? हे स्टेटमेंट याच्यासाठी घेतो आपण का आपल्याला डिजिट मध्ये फक्त स्टेटमेंट माहिती आहे. तर त्या डिजिट साठी म्हणजे लेट द डिजिट इन अ युनिट प्लेस बी एक्स. ओके, म्हणजे युनिट प्लेस मध्ये कोण राहणार? एक्स राहणार. ओके, आणि 10 प्लेस मध्ये काय राहणार? वाय. तर मग तो डिजिट कोणता बनणार? द नंबर इज 10y प्लस एक्स. तर तो नंबर झाला आपला द नंबर इज 10y प्लस एक्स. हा युनिट प्लेस, एक्स युनिट प्लेस, 10 आहे तर हा काय झाला? 10 प्लेस. तर 10 प्लेस साठी आपण y घेतला. ओके, मग इथे काय करू आपण? फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. तर फर्स्ट कंडिशन मध्ये काय घेणार आपण आता की आपल्या पुस्तकामध्ये जे दिलाय ह्या 2 डिजिटचे जे सम आहे ते किती आहे म्हणते? x प्लस y इक्वल टू 9. इक्वेशन नंबर 1. ओके, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग. जर या नंबरला आपण इंटरचेंज केलं तर आपल्याला कोणता नंबर मिळणार? 10x प्लस y. ओके, फ्रॉम द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन पहा, फ्रॉम द सेकंड कंडिशन, फ्रॉम द काय घेऊ आपण? सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? ओके, सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी आपल्याला दिलाय 10x प्लस y इज इक्वल टू 10y प्लस x प्लस 27. आता ह्या स्टेटमेंटला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ओके, तर काय करू? सर्वात पहिले याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण 10x प्लस y इज इक्वल टू 10y प्लस x प्लस 27. तर सर्वात पहिले लाईक टर्म आपण जवळ आणू. ओके, प्लस मायनस जवळ, लाईक टर्म जवळ आणू ज्याच्यामुळे प्लस मायनस होणार. तर सर्वात पहिले आपण इथे काय करू? 10x प्लस x इक्वल टू रिप्लेस मायनस x प्लस y प्लस 10y इक्वल टू रिप्लेस मायनस 10y सो इक्वल टू 27. 10x मायनस x 9x. ओके, प्लस y मायनस 10y मायनस 9y सो इज इक्वल टू 27. आता इथे 9 इथे 9 आणि इथे 27 आहे. ओके, तर आता इथे ओके 9 ना आपण काय करू? डिवाइड. का 9 1 जा 9, 9 1 जा 9, 9 3 जा 27. मग इथे काय करू आपण? डिवाइडिंग बाय 9. ओके, मग आता 9 ने डिवाइड केल्यानंतर काय होणार? 9 9 गेट कॅन्सल. x मायनस y इज इक्वल टू 9 3 जा 27. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे काय x प्लस y इज इक्वल टू 9, x प्लस y इज इक्वल टू 9. इक्वेशन नंबर 1 आणि x मायनस y इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 2. ओके, ते लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलच्या फॉर्मॅट मध्ये आहे. ओके, त्याला आपल्याला एकत्र सॉल्व्ह करायचं ज्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. इथे काय करू आपण? x प्लस y इज इक्वल टू 9, x मायनस y इज इक्वल टू 3. तर x प्लस x 2x. तर पहिले आपण ऍडिंग चेक करू. ओके, तर इथे 2x येणार प्लस y मायनस y 0. ओके, ना आपल्याला एक तर x 0 पाहिजे किंवा y 0 पाहिजे. इथे आपल्याला काय करावं लागेल? ऍडिंग करावं लागेल. पहा, ऍडिंग इक्वेशन
ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, आता आपण दोन्ही इक्वेशनची इथे ऍडिंग करू. ओके, फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 9. त्याच्यानंतर सेकंड आहे x मायनस y इज इक्वल टू, ओके, ते किती दिलेलं आहे 3. ओके, तर ऍडिंग करण्यासाठी आपण काय करणार इथं 9 प्लस 3 12 प्लस y मायनस y गेट कॅन्सल, x प्लस x 2x लाईक टर्म. सो x इज इक्वल टू 12 टू मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. सो x इज इक्वल टू 6. 2 1 जा 2 2 6 जा 12. ओके, तर आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे 6 आली आहे. पहा x ची व्हॅल्यू आपली किती आली 6. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढावी लागेल y ची व्हॅल्यू. तर मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू, पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन, ओके 1. तर 1 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काय करायची आहे, पुट करायची आहे. तर मग इथे काय करू आपण 6 प्लस y इज इक्वल टू 9. ओके, पहा x प्लस y इज इक्वल टू 9 इक्वेशन नंबर 1 आहे. तर आपल्याला पुट x इज इक्वल टू 6 करायचं आहे, कारण x ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण 6. सो y इक्वल टू 9 प्लस 6 इक्वल टू रिप्लेस मायनस 6. सो y इज इक्वल टू 3. ओके, हे आपली y ची व्हॅल्यू आली आहे. ओके, काय आली आहे y ची व्हॅल्यू. आता ते काय म्हणत आहे आपल्याला, ओके, तर ते म्हणत आहे की आपल्याला ओरिजिनल नंबर फाइंड करायचा आहे. ओके, म्हणजे द नंबर इज 10y प्लस x. ओके, हा नंबर. ओके, तर हा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. नंबर फाइंड करण्यासाठी काय करणार आपण या ठिकाणी, ओके, तर द नंबर 2 डिजिट नंबर 2 डिजिट, ओके, नंबर इक्वल टू काय 2 डिजिट नंबर इक्वल टू, ओके, 10y प्लस x. सो इक्वल टू 10. y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, ओके 3 आली आहे, प्लस x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 6 आहे. सो इक्वल टू 10 3 जा 30 प्लस 6. सो इज इक्वल टू 36. ओके, 2 डिजिट नंबर. सो देयरफॉर 2 डिजिट नंबर, 2 डिजिट number is 36. हा आपला रिझल्ट झाला. ओके, पहा प्रॉब्लेम नंबर 7 आहे सोल्युशन. लेट द डिजिट इन युनिट प्लेस बी x. ओके, युनिट प्लेस मध्ये कोणता डिजिट घेतला आपण x and डिजिट इन 10 प्लेस बी y. सो देयरफॉर द नंबर इज 10y प्लस x. So from the first condition x plus y is equal to 9, इक्वेशन नंबर 1 हे ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये. ओके, x plus y is equal to 9, इक्वेशन नंबर 1. सो द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग. ओके, तर आपण त्या नंबरला काय केलं, अदलाबदल केलं, इंटरचेंजिंग केलं त्याला. ओके, तर द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग. सो इक्वल टू कोणता नंबर मिळेल आपल्याला 10x plus y. 10x plus y इथे काय घेतलं आपण, ओके, का आता या ठिकाणी जे घेतलेलं द नंबर इज, ओके, 10y plus x. ओके, आणि इथे काय केलं त्याचं इंटरचेंजिंग केलं 10x plus y. फ्रॉम द सेकंड कंडिशन काय म्हणते आपल्याला, का इंटरचेंजिंग झालेला नंबर इक्वल टू ओरिजिनल नंबर प्लस 27. अशी काय दिली त्यांनी स्टेटमेंट दिली आहे. सो 10x तर प्लस x इक्वल टू रिप्लेस मायनस x प्लस y. ओके, प्लस 10y इक्वल टू रिप्लेस मायनस 10y. सो इक्वल टू 27. 10x मायनस x लाईक टर्म आहे. ओके, तर 10x मायनस x 9x प्लस y मायनस 10y मायनस 9y. सो इक्वल टू 27. ओके, मग काय करायचं आपल्याला, डिवाइडिंग बाय 9. सो x मायनस y इज इक्वल टू 3. पहा 9 9 गेट कॅन्सल, कारण डिवाइड करतो ना आपण. 9 9 गेट कॅन्सल. 9 चा 27 मध्ये किती टाइम भाग केला 3 टाइम. हे आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. तर आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. ओके, याचा विचार करून एक तर x 0 बनला पाहिजे किंवा y ऍट ए टाइम दोन्ही 0 नाही पाहिजे. तर मग काय केलं आपण इथे, का प्लस x 2x झालं. ओके, तर इथे 0 आलाय का x नाही, प्लस y मायनस y 0, म्हणजे आपल्याला y काय मिळाला 0. मग काय करू आपण इथं ऍडिंग इक्वेशन 1 and 2. म्हणजे हे दोन इक्वेशनचा जर आपण विचार केला आणि ते एक तर x 0 बनू शकते किंवा y, तरच आपण ऍडिंग करू शकतो. साइन अपोजिट पाहिजे प्लस आहे आणि ते मायनस y आहे, म्हणजे आता 0 बनणार. मग ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सो x plus y is equal to 9, x minus y is equal to 3. ओके, आता याची आपण ऍडिंग करू. पहा 9 plus 3 12. ओके, प्लस y मायनस y गेट कॅन्सल. ओके, प्लस x
x plus x 2x. So to multiply equal to replace divide. तर 2 चा 12 मध्ये किती टाइम भाग केला 6 टाइम. ओके, सो x is equal to 6. So put x is equal to 6 in equation number 1. So x च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल 6 घ्यावं लागेल. 6 plus y is equal to 9 plus equal to replace minus. So 9 minus 6 3. So y ची व्हॅल्यू किती आली 3. ओके, 2 डिजिट नंबर काय आपल्याकडे ओरिजिनल 2 डिजिट नंबर. सो जो 10y plus x. So 10 y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3, x ची व्हॅल्यू किती आहे 6. तो सो 10 3 जा 30 plus 6 30 plus 6 36. So original 2 digit number किती झाला is 36.